नमस्कार मित्रांनो, गौरी आगमनाचो व्हिडिओ तर तुम्ही बघितलासच असतला। चला तुमका गौरी विसर्जनाचो पण व्हिडिओ दाखवतो। आम्ही आमची गौरी उचललं आणि विसर्जनासाठी विहिरीवर नेलो। गौरीचं आगमन जसं आम्ही वाजत गाजत केलं तसाच आम्ही गौरीचं विसर्जन पण वाजत गाजत केलं। असं म्हणतात की गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरी आपल्या माहेरावरून आपल्या घरी परत जाता। चला मग तुमका आमच्याकडचा गौरी विसर्जन कसा असता ते दाखवते। हळूहळू चलत आम्ही गौरी विहिरीपाशी आणलो। गौरी विसर्जनाच्या वेळी गौरी आणताना कशी पूजा करतो तशीच पूजा करून घ्यायची। गौरीपाशी ठेवलेली 5 झाडांची रोपा विहिरीपाशी लावायची आणि त्यांची पूजा करायची। आणि ही असा आमची विहीर। ही विहीर पारंपरिक रीतीने बनलेली आहे। तशीच परत जागा साफ करून शेण सारवायचा आणि त्या झाडांची पूजा करायची। थयच अगरबत्ती लावून घ्यायची। आणि प्रसाद म्हणून भाकरी आणि चवळीची भाजी ठेवायची। प्रसादाची वाडी दाखवल्यानंतर गौरी हळद पिंजर लावून त्याची आरती ओवाळायची। गौरीचं विसर्जन करताना तिच्यावर थोडा पाणी शिंपडायचा किंवा तिचं विसर्जन पाण्यात करायचं। गौरीचं विसर्जन झाल्यानंतर तिचे दागदागिने आणि शृंगार काढून ठेवायचे। गौरीचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही सगळी तशीच कळशे प्रसाद घेऊन घरा केलं। नंतर प्रसादाचा वाटप झाला। तुम्ही कोणी माझो गौरी आगमनाचा व्हिडिओ बघितलाच नसशाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलंय, ती लिंक जाऊन लवकरात लवकर बघा। माहिती आहे माका ह्यो जरा व्हिडिओ खूप उशीर झालो पण तुम्ही समजून घ्या। आणि हां, ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असात तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखाद कमेंट पण करून टाका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूसाठी खालती एक सबस्क्राईब असा बटन असतला, त्याच्यावर क्लिक करा। धन्यवाद।